कोण होतीस तू? काय झालीस? तुझ्या आजच्या भागाची सुरुवात होते यमुनापासून. तर आता इथे यमुना येते बघा प्रेक्षक हो, युगच्या आईच्या खोलीमध्ये. कोण आहे असं म्हणते बघा प्रेक्षक होती. तर आता यमुना थांबते तिथेच. काय का असं म्हणते आता ती? कावेरीने पाठवला काय तुला इथे असं म्हणते ती. अगं आत्या, मला कशाला कावेरी पाठवेल? माझ्या पुढे काय चालत नाही ग तिचं असं म्हणते आता इथे यमुना. हो का असं म्हणते आता ती. हो असं म्हणते आता इथे यमुना. बोल, अचानक कसं काय आलीस असं म्हणते ती. काय नाही, असंच तुला भेटायला आले असं म्हणते आता इथे यमुना बघा प्रेक्षक हो. खूप वर्ष आपली भेट नाही ना झाली असं म्हणते आता इथे यमुना. तू कशी आहेस? बरी आहेस ना असं म्हणते आता इथे यमुना बघा प्रेक्षक हो. आत्या असं म्हणते आता इथे यमुना. इथे यायचं कारण म्हणजे, तर आता हात घेते ती आपला आणि युगच्या आईचा हात आपल्या हातामध्ये घेते. तुला खरं सांगू का, तुझ्या बाबतीत जे घडलं त्याचं खरंच खूप वाईट वाटतंय ग असं म्हणते आता इथे यमुना बघा प्रेक्षक हो. घरातले सगळेच तुझ्याशी वाईट वागले ना असं म्हणते आता इथे यमुना. मला माहिती आहे. आणि त्यातल्या त्यात मा तर जास्तच वाईट वागली आहे असं म्हणते आता इथे यमुना. तिच्या वतीने मी सॉरी म्हणते तुला असं म्हणते आता इथे यमुना बघा प्रेक्षक हो. सॉरी आत्या असं म्हणते आता इथे यमुना. अरे वा असं म्हणते युगची आई. म्हणजे सुलक्षणाची मुलगीच तिच्या विरोधात बोलतीये, हे माहित नव्हतं मला असं म्हणते आता इथे युगची आई बघा प्रेक्षक हो. आणि हिचा आधीच उपयोग करून घेतला असता असं म्हणते ती. नशिबाचे भोग ग असं म्हणते युगची आई, दुसरं काय. आणखीन एक गोष्ट खरी सांगू का असं म्हणते आता इथे यमुना. तुझं ना मला नेहमीच कौतुक वाटत आलंय. म्हणजे सगळ्यांचा विरोध पत्करून आपलं पॅशन फॉलो करणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं, आपला बिझनेस वाढवणं, हे सोपं नसतं ग असं म्हणते आता इथे यमुना. आत्या, माझी सुद्धा इच्छा होती. मलाही स्वतःचं काहीतरी करायचं होतं असं म्हणते आता इथे यमुना. पण कुणाचाच सपोर्ट नाही मला मिळाला. म्हणूनच ना तुझ्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे माझ्या मनामध्ये असं म्हणते आता इथे यमुना बघा प्रेक्षक हो. सगळ्यांचा विरोध झुगारून तू तुझ्या करिअरकडं लक्ष दिलंच असं म्हणते आता इथे यमुना. तर आता ती म्हणते सोपं नव्हतं बाळा. आता तू इतकं बोलतेस तर म्हणून सांगते. खूप त्रास दिला ग तुझ्या आईने मला असं म्हणते आता ती. अगं काय काय नियम केले होते. 7च्या आत घरात असा एक नियम बनवून ठेवला होता. आणि 1 मिनिट जरी उशीर झाला ना तरी सुलक्षणा घर डोक्यावर घ्यायची अक्षरशः असं म्हणते ती. काय वाटेल ते बोलायची, टोमणे मारायची. हो असं म्हणते आता इथे यमुना. मला आयडिया आहे या सगळ्याची असं म्हणते आता इथे यमुना बघा प्रेक्षक हो. तुलाच काय, घरातल्या सगळ्यांनाच नियमांमध्ये बांधून ठेवलंय तिने असं म्हणते आता इथे यमुना बघा प्रेक्षक हो. आणि आता नाही अगं, लहानपणापासूनच असं म्हणते आता इथे यमुना. हो का अगं असं म्हणते आता इथे युगची आई. असं म्हणते आता ती. तुला सांगते मी असं म्हणते आता इथे युगची आई. एकदा अर्धा तास उशीर झाला घरी यायला, फक्त अर्धा तास. तर काय काय सगळ्या स्टोऱ्या सांगते बघा प्रेक्षक हो युगची आई आता इथे बघा ह्या यमुनाला. आणि आता इथे ऑडिओ दाखवत नाही आहे, तर आता काय काय बोलतायत ते काय दाखवत नाही आहेत, पण ऍक्शन्स दाखवते त्यांची. आणि आता यमुना तिला सहानुभूती देते बघा प्रेक्षक हो युगच्या आईला. तर आता इथे रात्र झालेली असते आणि आता इथे सुलक्षणा मात्र बॅग घेऊन आपली बाहेर जात असते बघा प्रेक्षक हो. खबरदार, जर माझ्या आईवर परत संशय घेतला तर, माझ्या आईला परत काही त्रास झाला ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हटलेला असतो ना यश. चल आई म्हणून घेऊन गेलेला असतो तो. तर आता फ्लॅशबॅक सगळे आठवतात बघा प्रेक्षक हो सुलक्षणाला. तर आता इथे सुलक्षणा ते सगळं ऐकून घर सोडून जात असते. तेवढ्यातच कावेरी येते आणि म्हणते मा 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 असं करत आता कावेरी येते बघा प्रेक्षक हो. मा मा थांबा असं म्हणते आता इथे कावेरी. मा हो तुम्ही बॅग घेऊन कुठे चाललाय असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक हो. मला आता अडवू नकोस असं म्हणते सुलक्षणा. माझा निर्णय झालाय, मी आता या घरात थांबू शकत नाही. मा असं म्हणते आता इथे कावेरी. प्लीज असं नका ना करू असं म्हणते आता इथे कावेरी. मी पाया पडते तुमच्या असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता सुलक्षणा म्हणते कावेरी नका करूस. मा तुम्ही आधारात आमचा, तुम्हीच घर सोडून गेला तर आमचं काय होईल असं म्हणते आता इथे कावेरी. तुम्हाला काही विचारू नकोस असं म्हणते सुलक्षणा. तर आता कावेरी म्हणते प्लीज मा तुम्हाला कुठली गोष्ट खाती आहे प्लीज मला सांगा ना असं म्हणते आता कावेरी. तुम्हाला हवं ते करेन मी असं म्हणते आता इथे कावेरी. पण तुम्ही आम्हाला असं पोरगं करून नाही जाऊ शकत असं म्हणते कावेरी. तर आता तेवढ्यातच लाईट येऊन चालू करते बघा प्रेक्षक विद्या आणि सगळी लोक खाली येतात. म्हणजे आता इथे अमृता पण येते आणि पौर्णिमा पण. वहिनी वहिनी असं म्हणते आता इथे पौर्णिमा. वहिनी बॅग घेऊन, तुम्ही बॅग घेऊन एवढ्या रात्रीच्या कुठे निघालात असं म्हणते आता इथे पौर्णिमा बघा प्रेक्षक हो. तर आता विद्या म्हणते मा मा अहो काय झालं असं म्हणते आता इथे पौर्णिमा. काय झालंय आजवर जे काय घडलंय ते या कावेरीमुळेच असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक अमृता. नसता आगाऊपणा करायची गरज काय होती हिला, सवयच आहे हिला असं म्हणते आता इथे अमृता. आज यशच्या आईचा अपमान केला हिने असं म्हणते अमृताने. तेवढंच नाही, यशला सुद्धा दुखावलंय असं म्हणते आता इथे अमृता बघा प्रेक्षक हो. म्हणूनच तर मावशी आणि यशमध्ये दुरावा आलाय असं म्हणते आता इथे अमृता. यशच्या अशा वागण्यामुळे मावशीला धक्का बसणारच ना असं म्हणते आता इथे अमृता. मा असं म्हणते आता इथे कावेरी बघा प्रेक्षक हो. तुम्हाला काय हवंय सांगा ना असं म्हणते आता इथे कावेरी. पण प्लीज हे घर सोडू नका जाऊ असं म्हणते आता इथे कावेरी. हो वहिनी असं म्हणते पौर्णिमा. हो तुम्ही नाही जायचं कुठे पण असं रडत रडत म्हणते बघा प्रेक्षक पौर्णिमा. तर आता इथे सुलक्षणा म्हणते कावेरी अगं माझा यशच आता माझ्यापासून दूर गेलाय असं म्हणते सुलक्षणा. इथे राहून मी काय करू असं म्हणते आता इथे सुलक्षणा.
वहिनी असं म्हणते आता इथे पौर्णिमा. आजपर्यंत मला वाटत होतं की जन्मदात्यापेक्षा जो प्रेम करतो, संगोपन करतो, तो जास्त श्रेष्ठ असतो असं म्हणते आता इथे सुलक्षणा. पण यशने आज सिद्ध केले, रक्ताचं नातं श्रेष्ठ असतं. तर आता इथे सुलक्षणा रडतेने म्हणते, एक आई म्हणून मी हरले ग असं म्हणते आता इथे सुलक्षणा. बघा प्रेक्षक हो, हरले हरले असं म्हणते आता इथे सुलक्षणा. मा असं म्हणते आता इथे कावेरी. मा असं नका ना म्हणू, असं म्हणून आता कावेरी पण रडायला लागते बघा प्रेक्षक हो. त्यांना चांगलं वाईटातलं फरक नाही कळते. तुम्ही त्यांचं वागणं नका मनाला लावून घेऊ असं म्हणते आता इथे कावेरी. यशची आई तुम्ही आहात असं म्हणते आता इथे कावेरी, आणि कायम तुम्हीच राहणार आहात असं म्हणते आता इथे कावेरी. हो असं म्हणते आता इथे पौर्णिमा. बघा प्रेक्षक हो, मी तुम्हाला प्रॉमिस करते असं म्हणते आता इथे कावेरी. मी तुमची इच्छा पूर्ण करेन असं म्हणते आता इथे कावेरी. बघा प्रेक्षक हो सुलक्षणाला. तर आता सुलक्षणा म्हणते, तुझ्या प्रयत्नांवर माझा पूर्ण विश्वास आहे असं म्हणते आता सुलक्षणा. पण फक्त 2 दिवस वाट बघीन मी असं म्हणते सुलक्षणा. तर आता इथे विद्या जवळ येते बघा प्रेक्षक हो. कावेरी वहिनी असं म्हणते विद्या. काळजी करू नका, सगळं ठीक होईल असं म्हणते आता इथे विद्या. बघा प्रेक्षक हो, तर कावेरीला खूप टेन्शन आलेलं असतं. चला असं म्हणते आता इथे विद्या कावेरीला. बघा प्रेक्षक आणि आता ती घेऊन जाते कावेरीला तिथून, आणि अमृता मात्र तिथेच थांबलेली असते बघा प्रेक्षक. आणि आता हसते ती. अडकली कावेरी, चांगलंच अडकली आहे असं म्हणते आता इथे अमृता. बोलायला जितकं सोपं तितकंच करायला अवघड असतं, हे आता तुला कळेल कावेरी असं म्हणते आता इथे अमृता. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे सकाळ झालेली दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे युगला दाखवलंय, तर त्याच्या आईची काळजी घेत असतो तो. मी आलोच असं म्हणून जातो बघा प्रेक्षक हो तो मेडिकलचा किट्ट घेऊन तिथून. तेवढ्यात आता तिथे कावेरी आलेली असते. का आलेस इथे असं म्हणतात इथे योग. मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी असं म्हणते कावेरी. आम्हाला काही ऐकून घ्यायचं नाही आहे तुझं असं म्हणतो इथे योग. निघितून प्लीज फक्त 5 मिनिटं माझं ऐकून घ्या, नंतर मी स्वतःच निघून जाईल असं म्हणते आता इथे कावेरी. सासूबाई असं म्हणते आता इथे कावेरी. सासूबाई असं म्हणते आता इथे कावेरी. आता लगेच सासूबाई झाले का मी तुझी असं म्हणते आता इथे युगची आहे. बघा प्रेक्षक हो, मी चुकले असं म्हणते आता इथे कावेरी. नाही ओळखू शकले तुम्हाला असं म्हणते आता इथे कावेरी. माझ्यामुळे सगळ्यांसमोर तुमचा अपमान झाला आणि त्याचं मला खरंच खूप वाईट वाटतंय असं म्हणते आता इथे कावेरी. आता का वाईट वाटतंय तुला असं म्हणतात आता इथे योग. सासूबाई असं म्हणते आता कावेरी. तुम्ही जशा युगच्या आई आहात तशाच यशच्याही आई आहात असं म्हणते आता इथे कावेरी. पण या घरात माशिवाय दुसऱ्या कोणाच्याही शब्दाला काही किंमतच नाहीये, आणि मानेच यशला तुमच्यापासून दूर केलं असं म्हणते कावेरी. आई म्हणून तुम्हाला काय वाटत असेल ते कळतंय मला असं म्हणते आता इथे कावेरी. तुम्ही या घरात परत येण्यामागे तुमची काही कारणं असतीलच ना असं म्हणते कावेरी. यश जाण्याआधी आम्ही थोडा वेळ एकत्र घालवला, पण तुम्हाला ते सुख सुद्धा अनुभवता नाही आलं असं म्हणते कावेरी. आणि तुम्हाला मा दोषी वाटणं ह्यात तुमची काहीही चूक नाही आहे खरंच असं म्हणते कावेरी. अचानक माझ्या मेन मूवीची हिरोईन कशी काय झाली समजूतदार एवढी असं म्हणतात इथे योग. अचानक माझ्या आईबद्दल एवढं प्रेम का वाटतंय तुला असं म्हणतात इथे योग. आतापर्यंत तिच्यावर डाऊट घेतलायस तू, संशय घेतला होतास असं म्हणतो योग. आज अचानक पलटी. तुला नेमकं काय हवंय असं म्हणते आता इथे योगची आई. म्हणजे हा जो खोटेपणा तू करतेयस त्याला मी फुलेल असं जर तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे बाळा असं म्हणते आता ती युगची आहे. बघा प्रेक्षक हो, मी जे काय वागले त्यानंतर तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही माहिती आहे मला असं म्हणते कावेरी. पण काल जो काही तमाशा झाला ना त्यानंतर मी विचार केला आणि मला कळलं तुमच्यावर अन्याय झालाय असं म्हणते आता इथे कावेरी. आणि तो मामुळे झालाय, पण ते आता नाही सुधारता येणार, कारण आता यशच निघून गेले तसं म्हणते आता इथे कावेरी. पण यशसाठी, त्यांच्यावरच्या प्रेमासाठी मला एक गोष्ट करायची आहे तुमच्यासाठी असं म्हणते आता इथे कावेरी. तुम्हा दोघांना तुमचा हक्क परत मिळवून द्यायचा आहे असं म्हणते कावेरी. चल मान्य केलं, तू खरं बोलतेस ते असं म्हणते आता इथे युगची आई. कसा मिळून देणार तू आम्हाला आमचा हक्क परत असं म्हणते आता इथे युगची आई. बासाठी यश म्हणजे त्यांचा जीव आहे असं म्हणते कावेरी, आणि आता युगच यश आहे त्यांच्यासाठी असं म्हणते आता इथे कावेरी. यश जर त्यांच्यापासून नाम केले ना तर त्यांना खूप त्रास होईल असं म्हणते कावेरी. खूप वाईट वाटेल, म्हणून मला तुम्हा दोघांना तुमचा हक्क मिळवून द्यायचा आहे असं म्हणते आता इथे कावेरी. युग यश म्हणून राहू दे या घरात असं म्हणते आता इथे कावेरी. बघा प्रेक्षक हो, कल्पना चांगली आहे असं म्हणते आता इथे युगची आहे. बघू तुला कितपत यश येते ते असं म्हणते आता ती. तुला जर यश आलं तर तुला माफ करेन मी असं म्हणते आता इथे. बघा प्रेक्षक हो, युगची आहे आणि हसते आता इथे कावेरी. कावेरी, आम्हाला सगळ्यांना इथे बोलवलंयस, आता तरी सांगणार आहेस काय काय ते असं म्हणते आता इथे यमुना. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे कावेरीने सगळ्यांना घरातल्यांना बोलवलेलं असतं बघा प्रेक्षक हो. विद्या, अमृता, सुलक्षणा, पौर्णिमा आणि आता इथे युगची आई. तर आता इथे कावेरी म्हणते 20 वर्षापूर्वी ह्या घरात खूप मोठी चूक झाली होती असं म्हणते आता इथे कावेरी, आणि आज ती चूक मला सुधारायची असं म्हणते आता इथे कावेरी. म्हणजे असं म्हणते आता इथे अमृता, घर, कुटुंब ही अशी गोष्ट आहे जिथे आपल्या माणसांच्या चुका लक्षात ठेवल्या जात नाही तसं म्हणते आता इथे कावेरी. बघा प्रेक्षक हो, कायमचं दोषी ठरवणं हे तर
कोर्टाचं काम आहे, कुटुंबाचं नाही असं म्हणते आता इथे कावेरी. कितीही मोठी चूक असली तरी कुटुंब त्या चुका विसरून मोठ्या मनाने माफ करून टाकतं असं म्हणते आता इथे कावेरी. म्हणून आज आज ह्या कुटुंबाच्या वतीने मला तुमची माफी मागायची आहे असं म्हणते आता इथे कावेरी. बघा प्रेक्षक हो, युगच्या आईला तुम्ही या घरची लेक आहात. ह्या घराने कायम आपल्या घरातल्या लेकींना आधार दिलाय असं म्हणते आता इथे कावेरी. बघा प्रेक्षक हो, कधीच परक केलं नाही. जशा यमुनाताई हक्काने या घरात राहत आहेत तशाच तुम्ही सुद्धा राहू शकता असं म्हणते आता इथे कावेरी. आणि एवढंच नाही तर यशची आई म्हणून सुद्धा तुम्ही हक्काने ह्या घरात राहू शकता असं म्हणते कावेरी. तर सुलक्षणाला काय आवडत नाही बघा प्रेक्षक हे सगळं. हा शब्द देते मी तुम्हाला असं म्हणते आता इथे कावेरी युगच्या आईला. बघा प्रेक्षक हो, आणि आता ती पाया पडते. फक्त तुमचा आशीर्वाद असू देत माझ्या पाठीशी असं म्हणून कावेरी पाया पडते बघा प्रेक्षक हो युगच्या आईच्या. तर आता इथे युग घालवतं मुंडी आणि आता हो म्हणते ती. बघा प्रेक्षक हो, आशीर्वाद तर आहेच कायम असं म्हणते आता इथे युगची आई. आणि तुमचा मार्गदर्शनही हवंय मला प्रत्येक बाबतीत असं म्हणते आता इथे कावेरी सासूबाई. तर आता यमुनाला आणि सुलक्षणाला वगैरे काय आवडत नाही बघा प्रेक्षक हो हे सगळं. कुणालाच आवडत नाही घरातल्या हे सगळं काही बघा प्रेक्षक हो. आधी खोटं खोटं गोड बोलून माझ्या यशला स्वतःकडे ओढून घेतलं आणि आता कावेरी ही तिच्याच बाजूने बोलते असं म्हणते सुलक्षणा. त्यामुळे आजपासून सगळ्यांनी यांच्याशी नीट वागायचं असं म्हणते कावेरी. ए हॅलो असं म्हणते यमुना. हे आम्हाला सांगणारी आहे तू कोण आहेस का असं म्हणते आता इथे यमुना. आम्ही कसं वागायचं कसं नाही वागायचं हे आम्ही ठरवू ना असं म्हणते आता इथे यमुना. तुझा काही अधिकार नाही आहे असं म्हणते आता इथे यमुना. इथे असताना असं सगळं बोलायचं तुला काय अधिकार नाही असं म्हणते यमुना. यमुना ताई मला सारखं सारखं तेच बोलायला लावू नका असं म्हणते कावेरी. ह्या घराचा 80% हक्क माझ्याकडे आहे असं म्हणते आता इथे कावेरी. त्यामुळे मला हवे ते निर्णय मला हवे तेव्हा मी घेऊ शकते असं म्हणते कावेरी. आणि मला कुणीही थांबू शकत नाही असं म्हणते आता इथे कावेरी. तर सगळ्यांना धक्काच बसतो बघा प्रेक्षक हे सगळं ऐकून. सुलक्षणाला तर खूप मोठा धक्का बसतो. मा पाहिलंच ना असं म्हणते यमुना. तुझी लाडकी सोन स्वतःचे कसे खरे रंग दाखवते ते असं म्हणते आता इथे यमुना. तू हिला ओळखायला चुकलीस मा असं म्हणते आता इथे यमुना. चुकीच्या मुलीवर विश्वास टाकलायस तू असं म्हणते यमुना. कावेरी काय बोलायचं का तुला, काय अर्थ आहे का तुझ्या अशा वागण्याला असं म्हणते आता इथे पौर्णिमा. बघा प्रेक्षक हो, कावेरी काय विचारतंय काकू बोल असं म्हणते आता इथे यमुना. मा अगं तू तरी बोल काहीतरी असं म्हणते आता इथे यमुना. बघा प्रेक्षक हो सुलक्षणाला. अगं वहिनी काय बोलणार आहे यमे, त्यांना पण त्रासच होत असेल ना हिच्या अशा वागण्याचा असं म्हणते आता इथे पौर्णिमा. तर युग पण काय बोलत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दुपार झालेले दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरी फोनवर बोलत असताना म्हणते मोहित जिजू काय कळलंय तुम्हाला त्या ॲक्सिडेंटबद्दल असं म्हणते आता इथे कावेरी. बघा प्रेक्षक हो मोहितला. हो असं म्हणतो आता इथे मोहित. इनफॅक्ट तुम्ही गावावरून येताना उदयच्या गाडीशी ज्या प्रकारे छेडछाड झाली होती तशीच आणखी एक केस आमच्या समोर आली असं म्हणते आता इथे मोहित. काय असं म्हणते आता कावेरी. पण त्या ड्रायव्हरने ऐनवेळी बाहेर उडी मारली म्हणून त्याचा जीव वाचला. मग तो गाडीची छेडछाड करणारा माणूस असं म्हणते कावेरी. त्याला मी पकडलंय पैशांसाठी तो अशी कामं करतो असं म्हणतो आता इथे मोहित. ओ असं म्हणते कावेरी. आणि मला डाऊट आहे कावेरी की याच माणसाचा उदयच्या गाडीच्या ॲक्सिडेंटशी काही संबंध आहे असं म्हणते आता इथे मोहित. हो असं म्हणते आता इथे कावेरी. काय सांगतोय तुम्ही असं म्हणते ती. हो तिचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे असं म्हणते आता इथे मोहित. अजून काय माहिती मिळाली की मी तुला लगेच कळवतो असं म्हणतो तो. हो असं म्हणते कावेरी लगेच कळवा. तेवढ्यातच आता युग आत येतो बघा प्रेक्षक हो. काकूबाई थँक्यू सो मच असं म्हणतो युग. आज तुझ्यामुळे माझ्या आईला रिस्पेक्ट परत मिळणार आहे असं म्हणतो युग. थँक्यू काकूबाई. तू बघ तू बोल आता तुला काय पाहिजे ते असं म्हणतो इथे योग. तू काय बोलशील ते करायला तयार आहे मी असं म्हणतो इथे योग. तर कावेरी हसते बघा प्रेक्षक हो त्याला बघून. हो का असं म्हणते आता इथे कावेरी. बरं असं म्हणते आता इथे कावेरी. बरं म्हणजे असं म्हणतो योग. अगं मनापासून बोलतोय मी. आता तुझी आणि माझी एक टीम आहे असं म्हणतो आता इथे योग. आणि आपली टीम मिळून सगळ्यात पहिलं काय शोधून काढणाऱ्या माहिती आहे असं म्हणतो योग. काय असं म्हणते कावेरी. गोडाऊनमध्ये तुझ्यावर हल्ला कोणी केला होता असं म्हणतो आता इथे योग. आपल्या चाळीतल्या सगळ्या पंटर लोकांना कामाला लावूया आपण. आजच्या आज त्या माणसाला शोधून काढता येईल असं म्हणतो आता इथे योग. आलोच मी असं म्हणतो इथे योग. युग 1 मिनिट असं म्हणते कावेरी. जे काय करशील ते सांभाळून कर असं म्हणते आता इथे कावेरी. त्याने आधीच एक मुलगा गमावलाय, दुसरा मुलगा नाही गमवू देणार मी त्यांना असं म्हणते आता इथे कावेरी. काकूबाईला माझी काळजी का वाटते असं म्हणतो आता इथे योग. आणि हे मला का आवडतं असं म्हणतो आता इथे योग. बघा प्रेक्षक हो. तर लाजतो खूप आता इथे योग. तू काळजी करू नकोस असं म्हणतो आता इथे योग. डोंट वरी. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघा रिकामध्ये काय येते. सकाळी पोलिसांना का घेऊन आलीस तू असं म्हणते कावेरी. आज फायनली कळलंय सगळ्या मागे कोण येते असं म्हणते आता इथे कावेरी. आम्ही जेव्हा कोकणातून इथे यायला निघालो तेव्हा निघण्याआधीच कोणीतरी उदय भाऊच्या गाडीचे ब्रेक्स फेल केले होते असं म्हणते कावेरी. आणि तो माणूस आम्हाला सापडलाय असं म्हणते आता इथे कावेरी. कोण आहे असं म्हणते आता इथे कावेरी. बघा प्रेक्षक हो. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर बघूया आता उद्याच्या भागामध्ये काय येते. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.